एक ना एक दिवस मी अशीच मेहनत करत गेले तर नक्कीच माझं एक ना एक दिवस चॅनल मॉनिटाईज देखील मी करून दाखवणार आहे। आणि बरेच जण मला असे पण म्हणले की तू काय यूट्यूब चॅनल स्टार्ट केलंस, तू काय अशी मोठी आता सेलिब्रिटी होणार की म्हणजे तू सेलिब्रिटी झाल्यावर आम्ही तुला ऑटोग्राफ मागणार। अहो मी एवढी पण सेलिब्रिटी मोठी नाही बनणार, मला ना माझ्या पायावरती उभं राहायचंय। कारण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण स्वतःची 4 पैशाची का कमाई असेना पण स्वतःची कमाई असावी, जे की लोकांनी तुम्हाला ट्रोल नाही केलं पाहिजे की घरी बसून राहते आयतं खातीये। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही ठीक असाल, मस्त असाल, मजेत असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल। नमस्कार, मी प्रियंका किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। तर आपला आजचा व्हिडिओचा टॉपिक थोडासा वेगळा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि तुम्हाला काही व्हिडिओमधून शिकायला पण भेटणार आहे। जे की मी चूक केली आहे ती तुम्ही चूक करू नये म्हणून हा व्हिडिओ खास करून मी बनवलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे। त्यामुळे व्हिडिओला नक्की टिकून राहा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। चला तर मग तो व्हिडिओ काय आहे आणि मी कोणती जी चूक केली नाही ती तुम्ही करणार नाहीत, तुम्ही करू नये असं मला वाटतं, मला तरी वाटतं बरं का वैयक्तिक, की म्हणून हा व्हिडिओ मी खास करून तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आज वॉच टाईम 23K कंप्लीट झालेला आहे आणि चॅनलवरती माझ्या साधारण बघा पकडून चला 13,600 प्लस सबस्क्रायबर्स पण आहेत। आता काही 2 दिवसानंतर त्यावरती 14,000 लोक जोडली जातील। पण एवढं म्हणजे दुःख या गोष्टीचं आहे की म्हणजे आपले सबस्क्रायबर्स वाढत आहेत, आपले शॉर्ट व्हिडिओ पण चांगले चालत आहेत, आपले लॉंग व्हिडिओला पण जास्तीत जास्त म्हणजे बऱ्या मानाने व्ह्यूज पण आहेत। तर मग प्रॉब्लेम कुठे येतोय? माझा वॉच टाईम आज तुम्हाला सांगते, साधारण माझा वॉच टाईम 23K कंप्लीट झालेला आहे। 23,000 वॉच टाईम कंप्लीट होऊन देखील माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेलं आहे। तर प्रॉब्लेम कुठे येतोय? नक्की मी कोणती चूक करते जे की तुम्ही केली नाही पाहिजे? म्हणजे आजपर्यंत मला असं वाटत होतं की म्हणजे आपण रेग्युलरली जर यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत राहिलो तर आपलं चॅनल एक ना एक दिवस नक्कीच मॉनिटाईज होईल। साधारण आज मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करून माझे 6 ते 6.5 महिने कंप्लीट झालेले आहेत। कारण मी ना यूट्यूब चॅनल म्हणजे साधारण मी 30 डिसेंबरला माझा पहिला व्हिडिओ गेलेला यूट्यूबवरती आणि तो पण शॉर्ट व्हिडिओ गेलेला। तर माझे नवरोबा मला नेहमी सांगायचे माहिती आहे का की लॉंग व्हिडिओवरती फोकस कर, लॉंग व्हिडिओ टाक, लॉंग व्हिडिओवरती तुला व्ह्यूज जरी नाही आले तरी पण लॉंग व्हिडिओचा कॅटेगरी असा आहे यूट्यूबचा की 4,000 वॉच टाईम कंप्लीट असायला पाहिजेत आणि एका वर्षामध्ये 365 दिवसामध्ये तुमचे 4,000 वॉच टाईम कंप्लीट असायला पाहिजेत लॉंग व्हिडिओवरती। असा यूट्यूबची पॉलिसी आहे आणि असा यूट्यूबचा कॅटेगरी दिलेला आहे त्यांनी। आणि जर तुम्हाला यूट्यूबवरती जर तुमचं चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं लॉंग व्हिडिओवरती तर 4,000 वॉच टाईम मी तुम्हाला सांगितलं तसं आणि 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट पाहिजेत। मग ते लवकर होतात लोकांचे, 6 महिन्यात 7 महिन्यात त्यांचं मॉनिटाईज पण होऊन जातं चॅनल। जे माझी चूक झाली आहे ना ती तुम्ही करू नका म्हणून हा व्हिडिओ बनवायचं मेन म्हणजे कारण आहे। हा व्हिडिओ कृपया कंटिन्यू करा, तुम्हाला नक्कीच मी पुढे सांगणार आहे की व्हिडिओ तुम्ही लॉंग व्हिडिओवरती जास्त फोकस करा। शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही टाकत चला, असं नाही म्हणत की लॉंग व्हिडिओज टाका, शॉर्ट व्हिडिओकडे तुम्ही लक्ष देऊ नका। लॉंग व्हिडिओवरती जास्त फोकस करा, कारण लॉंग व्हिडिओ ना तुम्ही रेग्युलरली दररोज जर टाकत राहिले ना तर तुमचं चॅनल एक ना एक दिवस नक्कीच मॉनिटाईज होणार आणि तो पण लवकर मॉनिटाईज होणार। जी मी चूक केली ना ती तुम्ही चूक करू नका। कारण ना माझं काय झालं, मला नेहमी सांगायचे ते की लॉंग व्हिडिओ कर, लॉंग व्हिडिओ कर। कधी कधी मी कंटाळा करायचे लॉंग व्हिडिओ, भरपूर सारे लॉंग व्हिडिओ म्हणजे लॉंग व्हिडिओला ना म्हणजे काय असायचं व्हॉइस देणं असायचं, मला बनवायचे असतात कारण माझं रेसिपीचं चॅनल आहे। मला अगोदर रेसिपी बनवावं लागतात, नंतर मला ना रेसिपी बनवून झालं की एडिट करावं लागतं, एडिट करणं झालं की मग मला ते व्हॉइस द्यावं लागतं आणि मला नेमकं समजत नाही की मग पटापट काय व्हॉइस द्यावा, जे की समजत नसल्यामुळे ना मग त्यामुळे लॉंग व्हिडिओ माझे तसेच राहून जायचे। तरी पण बऱ्यापैकी मी लॉंग व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। लॉंग व्हिडिओवरती जास्त फोकस नाही केला, सबस्क्रायबर कसे वाटतील त्याच्यावरती फोकस केला। मग मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकायला चालू केले। 1 महिनाभर तर मी शॉर्ट व्हिडिओज टाकले, लॉंग व्हिडिओवरती गॅप घेतला आणि आत्ता सध्या ना गेल्या 1.5 महिन्यापासून मी लॉंग व्हिडिओ टाकायला चालू केलेत आणि म्हणलं चला लॉंग व्हिडिओ टाकायला चालू केले तर लॉंग व्हिडिओवरती पण आपल्याला काहीतरी येईल, चॅनल काहीतरी सक्सेस होईल, आपलं ग्रो होईल यूट्यूब चॅनल। तर मग अशा पद्धतीने मी लॉंग व्हिडिओ पण टाकायला चालू केले
आणि एके दिवशी मग परत मला व्ह्यूज कमी यायला चालू झाले. लॉंग व्हिडिओवरती व्ह्यूज आले तर मला इंटरेस्ट येतो लॉंग व्हिडिओवरती. शॉर्ट व्हिडिओवरती तसे मानाने माझ्या लॉंग व्हिडिओच्या व्ह्यूज मानाने मला शॉर्टवरती व्ह्यूज भरपूर सारे आहेत. मला असं नेहमी वाटायचं की कधी ना कधी आपलं पण यूट्यूब चॅनल ग्रो करेल. या आशाने मी कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ टाकत राहिले आणि कधीही मी व्हिडिओला गॅप देखील घेतला नाही. मी मागे कधी म्हणजे 2 महिन्यापूर्वी ना व्हिडिओला फक्त 15 दिवस गॅप घेतलेला. तो पण म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ जायचे, पण आठवड्यानं, कधी 5 दिवसाने, कधी 4 दिवसाने असे जायचे. कारण ना मी उन्हाळी कामासाठी माझ्या आईकडे गेले होते. त्यावेळेस फक्त माझ्या व्हिडिओला गॅप आलेला थोडा. नाहीतर जसं मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, जसं स्टार्ट केलं आहे, तसं माझ्या यूट्यूब चॅनलला कधीच मी गॅप देखील घेतला नाही. भले मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असेल, पण माझ्या व्हिडिओला मी कधीच गॅप नाही घेतलेला. म्हटलं आपल्याला हे ध्येय गाठायचं आहे आणि आपल्याला काहीतरी जीवनात करून दाखवायचं आहे. त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवायचं स्टार्ट केलं. कारण ना सर्वात मोठा सपोर्ट मला माझ्या नवरोबाचा आहे. कारण त्यांनी जर मला हे सजेशन नसतं दिलं, हे जर चालू कर म्हणले नसते, तर मी हे यूट्यूब चॅनलवर कधीच सक्सेस झाले नसते. आणि आणखी पण जरी बऱ्या मनाने आहे सक्सेस, पण अजून पाहिजे तसा सक्सेस मला मिळाला नाही. तर अशा काही गोष्टी आहेत. आता ना जे पण व्हिडिओ बनवतात, व्हिडिओ क्रिएटर आहेत, त्यांना लोक भरपूर सारे ट्रोल करतात. कारण काय म्हणतात, त्यांना काय वाटतंय, काय व्हिडिओ तर बनवतात ना, काय दुसरं तर काय करत नाहीत. अहो, व्हिडिओ बनवण्याच्या मागे पण भरपूर सारी मेहनत असते त्यांची, भरपूर सारे कष्ट असतात, भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी फोकस केलेल्या असतात. कारण ना यूट्यूब चॅनल ग्रो करायचं झालं ना, तर एक तुम्हाला सांगू इच्छिते की ना नातेवाईक असो, भलेही बाहेरचे कुणी लोक असो, त्यांच्याकडे न लक्ष देता आपण आपल्या कामावरती फोकस केला पाहिजे. कारण ना लोक ना तुम्हाला ट्रोल करण्यासाठीच असतात. कारण लोकांना कधीच दुसऱ्याचं चांगलं झालेलं जमत नसतं, देखवत नसतं, माहिती आहे का. लोक ना आत्ताचे फक्त ट्रोल करायला असतात. खरे मनाने तर नातेवाईक भरपूर सारे ट्रोल करतात तुम्हाला. कारण ना यूट्यूब चॅनल ग्रो करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे, तर घरच्यांचा सपोर्ट भरपूर सारा हवा असतो तुम्हाला. जेव्हा तुमचा घरच्यांचा सपोर्ट भेटतो ना, तेव्हा तुम्ही ना तुमची यशाची पायरी नक्कीच गाठू शकता. आणि मला तसा माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे, भेटला. माझ्या नवरोबाचा सपोर्ट भेटला, माझ्या माहेरकडून सपोर्ट भेटला, माझ्या सासरीकडून मला सपोर्ट भेटला. त्यामुळे मी हे यूट्यूब चॅनल स्टार्ट करू शकले आणि ग्रो पण करते. कारण मला हवा तसा अजून सक्सेस नाही मिळाला आहे, पण माझं एक ना एक दिवस मी अशीच मेहनत करत गेले तर नक्कीच माझं एक ना एक दिवस चॅनल मॉनिटाईज देखील मी करून दाखवणार आहे. आणि बरेच जण मला असे पण म्हणले की तू काय यूट्यूब चॅनल स्टार्ट केलंस, तू काय अशी मोठी आता सेलिब्रिटी होणार, की म्हणजे तू सेलिब्रिटी झाल्यावर आम्ही तुला ऑटोग्राफ मागणार. अहो, मी एवढी पण सेलिब्रिटी मोठी नाही बनणार. मला ना माझ्या पायावरती उभं राहायचं आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण ना स्वतःची 4 पैशाची का कमाई असेना, पण स्वतःची कमाई असावी. जे की लोकांनी तुम्हाला ट्रोल नाही केलं पाहिजे की घरी बसून राहते, आयतं खातीये. पण त्यामुळे ना तुम्हाला फक्त स्वतःची इज्जत ठेवण्यासाठी म्हणा, 4 लोकांमध्ये तुमचं नाव घेण्यासाठी म्हणा, पण तुम्हाला ना खरंच खूप कष्ट करायचे आहेत. स्वतःच्या पायावर स्वतःच उभं राहायचं आहे. कारण एक ना एक दिवस तुमची मेहनत नक्कीच यशाला गाठणार आहे. आणि तुम्ही ना लोकांकडे न लक्ष देता फक्त आपल्या कामाकडे फोकस करा, एवढंच मी सांगू इच्छिते. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण याचं एकच आहे की आज मी एवढे 6-6.5 महिने यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे, पण बऱ्याच लोकांचं यूट्यूब चॅनल 2-2 वर्षसुद्धा ग्रो होत नाही. ती मला अभिमान आहे की माझे जरी चॅनल मॉनिटाईज नसेल झालं तरी पण मी 23,000 वॉच टाईम कंप्लीट केला आहे. चांगल्यानं होत नाही 23,000 वॉच टाईम कंप्लीट, ते पण 6 महिन्यामध्ये मी कंप्लीट केला आहे. पण एवढं दुःख याचं आहे की मी लॉंग व्हिडिओवरती जर फोकस केला असता तर आज माझं मागेच चॅनल मॉनिटाईज झालेलं असतं. जे की तुम्ही चूक करू नका, ती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नाही तर तुम्ही म्हणाल काय ज्ञान देते, पण खरंच तुम्ही ना मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. कारण ना लॉंग व्हिडिओवरती फोकस करा, शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करत चला, पण लॉंग व्हिडिओ तुमचा रेग्युलर गेला पाहिजे. जोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत तुम्ही लॉंग व्हिडिओवरतीच फोकस करायचा. लॉंग व्हिडिओ अपलोड केला इकडे की लगेच इकडे तोच एडिट करून शॉर्ट अपलोड पण तुम्ही करू शकता. आणि कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही ना शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले तर शॉर्ट व्हिडिओचा कॅटेगरी मी तुम्हाला सांगते. शॉर्ट व्हिडिओला ना कसं आहे माहिती आहे का, शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज पण चांगले मिळतात आणि सबस्क्रायबर्स पण मेन म्हणजे वाढतात. माझं तसंच झालं, म्हणजे लॉंग व्हिडिओला माझ्या व्ह्यूज येत नव्हते म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला चालू केले. मग काय शॉर्ट व्हिडिओवरती व्ह्यूज झालं म्हणून शॉर्ट व्हिडिओचं चॅनल झालं माझं. मग असं आहे की आता यूट्यूबचा कॅटेगरी असा म्हणतो
की तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला 3 महिन्यामध्ये शॉर्ट व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करावे लागतील. तर तसे माझे आता झाले आहेत म्हणा, 6-6.5 मिलियनकडे चालला आहे तो म्हणजे व्हिडिओ. मी गेल्या 2 महिन्यामध्ये तो व्हिडिओ अपलोड केलेला. 4 मिलियन बाकी, तर लवकरात लवकर 10 मिलियन व्हिडिओला त्या व्ह्यूज जावत आणि लवकर माझं चॅनल मॉनिटाईज करावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही देखील मला असाच सपोर्ट राहू द्या. चला मग आता शॉर्ट व्हिडिओचं तर तुम्हाला कॅटेगरी माहीत झालेला आहे. ज्यांचं कोणाचं शॉर्ट चॅनल असेल ना त्यांनी लक्षपूर्वक ऐका. शॉर्ट व्हिडिओवरती ना 10 मिलियन व्ह्यूज तुम्हाला 3 महिन्यात कंप्लीट करायचे आहेत. जे की शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम गृहीत धरला जात नाही, जे की माझा वॉच टाईम मी शॉर्ट व्हिडिओवरतीच कंप्लीट केलेला आहे. त्यामुळे माझं चॅनल अजून देखील मॉनिटाईज नाही झालेलं. लवकर माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल, कारण ना या 1.5 महिन्यामध्ये माझं चॅनल बहुतेक मॉनिटाईज पण होऊन जाईल, कारण ना 3 महिने माझं 10 मिलियन व्ह्यूज शॉर्टला कंप्लीट करायचे. तर माझे शॉर्टला 6-6.5 मिलियन व्ह्यूज झाले 2 महिन्यामध्येच मी कंप्लीट केलेले आहेत. 4 आणि तो व्हिडिओ अजून व्हायरलच जातोय, कारण मला आशा आहे की ती लगेचच म्हणजे 10 मिलियनकडे व्ह्यूज जाणार म्हणजे जाणारच येते, त्यात काही शंका नाही, कारण माझं 1.5 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज देखील होऊन जाईल. पण मी जी चूक केली आहे ती तुम्ही करू नका, कारण ना सुरुवातीला ना तुम्ही लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ दोन्हीही टाका. जास्तीत जास्त तर रेग्युलरली तुमचा लॉंग व्हिडिओ गेलाच पाहिजे. शॉर्ट व्हिडिओ एखाद्या वेळेस नाही गेला तरी पण काही हरकत नाही. पण ना तुम्हाला एक सांगू का, शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड करताय, लॉंग व्हिडिओ जर तुम्ही टाकताय ना, तर लॉंग व्हिडिओ ना 3-3.5 मिनिटाचा जरी असला ना तरी पण शॉर्ट व्हिडिओमध्ये गृहीत धरला जातो. त्यामुळे तुम्हाला लॉंग व्हिडिओ अपलोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 10 ते 12 मिनिटाचा तुमचा लॉंग व्हिडिओ असला पाहिजे. जर तुमचा 10 ते 12 मिनिटाचा लॉंग व्हिडिओ असेल तरच तुम्हाला लॉंग व्हिडिओचं चॅनल तुमचं गृहीत धरलं जाईल. अन्यथा तुमचं 3 मिनिटाचा 2 मिनिटाचा असा जर तुम्ही लॉंग वरती व्हिडिओ अपलोड कराल तर तुमचं ते शॉर्ट व्हिडिओचं चॅनल गृहीत धरलं जाईल. तर आजचा टॉपिक असा होता की माझे 23,000 वॉच टाईमच कंप्लीट झालेले आहेत. 23,000 वॉच टाईम कंप्लीट होऊन देखील माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालं. कशामुळे नाही झालं हे मी तुम्हाला सांगितलं, जे की तुम्ही ती चूक करू नका. म्हणूनच हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी बनवलेला होता. आशा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर महत्त्वपूर्ण वाटला असेल, काही माझ्याकडनं तुम्हाला शिकायला भेटलं असेल तर खरंच व्हिडिओला एक लाईक नक्की करा मनापासून. आणि आपल्या प्रियंका किचन चॅनल मराठीवर तुम्ही जर नवीन असाल आणि नवीन लोक पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटते आपल्या नेहमीच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.